नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहेत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. मंडळी, आज आपण एका चर्चेतल्या चेहऱ्याविषयी बोलणार आहोत आणि या चेहऱ्याचं नाव आहे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे. नुकतीच त्यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. म्हणजे त्यांच्या 21 की 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांची 24वी बदली मला वाटतं आत्ता झाली आहे. तर या अधिकाऱ्यांच्या बदल्या नेमक्या का होतात? त्याबद्दलचे नियम जे कायदे आहेत ते खरोखरच पाळले जातात का? आणि तुकाराम मुंढे सारखा अधिकारी कायम चर्चेत का राहतो? या सगळ्या विषयात किंवा एकूणच या व्यवस्थेविषयी आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत विजय कुंभार सर आहेत. विजय कुंभार माहिती अधिकार कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मुक्त पत्रकार आणि या सगळ्या व्यवस्थेचा कायम मागोवा घेत असतात आणि त्यामुळेच आज आपण त्यांना या ठिकाणी या विषयावरती बोलण्यासाठी बोलवलंय. विजयराव, आपलं नमस्कार, स्वागत. माझा पहिलाच प्रश्न, अर्थात पार्श्वभूमी मी सांगितले, तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तर अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये म्हणजे विशेष करून हे जे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, IAS लेवलचे अधिकारी आहेत, त्यांच्या बदल्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशात खरोखर नियम कायदे हे पाळले जातात का? काय साधारणपणे त्याविषयीचे नियम कायदे आहेत आणि आपला काय साधारणपणे अनुभव आहे? हे पहा, नियम कायदे पूर्वी नव्हते, त्यानंतर ते आले. कारण या बदल्यांचं म्हणजे याला आपण दुकान म्हणू, हे खूप मोठं दुकान आहे. हा हं, मोठा बाजार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. याच्यामध्ये अनेक अँगल असतात. म्हणजे त्या अधिकाऱ्यांना त्रास देणं, काही चांगल्या हं. अधिकाऱ्यांना, किंवा त्याच्यातून त्याने आपली हवी ती कामं करणं न करणं, हे असे अनेक त्याच्यामध्ये अँगल असतात. त्याच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टाने सुद्धा गाईडलाईन आखून दिलेले आहेत, की एक राज्य निवड मंडळ असतं IAS यांच्या बाबतीत, आणि त्या निवड मंडळाची शिफारस असल्याशिवाय अशा बदल्या करता येत नाहीत. बरं. परंतु राजकीय दबाव एवढा मोठा असतो, की ते कधी-कधी ते मंडळ सुद्धा राजकीय दबावाला बळी पडतं, आणि कधी-कधी त्या मंडळाचं न जुमानताही बदल्या केल्या जातात. साधारणपणे 3 वर्षाशिवाय बदली करू नये असा नियम आहे. परंतु सोयीचे अधिकारी सोयीच्या ठिकाणी हवेत, किंवा एखादा आपला अधिकारी आपलं मनासारखा वागत नाही. अधिकाऱ्यांना, विशेषतः IAS अधिकाऱ्यांना एकच शिक्षा मोठी असते, कारण त्यांना पदावरून काढणं किंवा निलंबित करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बदल्या ह्या एक सोपा उपाय राज्य शासनाच्या हातात असतो, आणि बऱ्याच जणांचं कौटुंबिक परिस्थिती बघता ते बदल्यांना अनेक अधिकारी घाबरतात सुद्धा. बरं, त्यामुळे त्याचा फायदा हे प्रशासन नेहमीच घेत बरं. असतं. आता ह्या तुकाराम मुंडेंच्या बाबतीत जर आपण म्हटलं, तर त्यांनी जिथं जाईल तिथं त्यांनी कामच केलंय. जे कायद्यानुसार करायचंय तेच काम केलंय. बरं. आता सुद्धा मला त्यांचं का आवडलं होतं, कारण त्यांनी ते अपंगांच्या बाबतीत जे निर्णय घेतले ना, त्याच्यात आम्ही गेले अनेक वर्ष तिथं मांडतोय. तिथं त्यापूर्वीही अधिकारी होते, IAS अधिकारी होते. पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी कारण देऊन बगल दिली त्या विषयाला. यांनी मात्र ते कामकाजाला सुरुवात केली, आणि त्यांची अडचण हीच आहे शासनाची, की जातात तिथे ते नियमात जे आपल्याला नेमून दिलेलं आहे तेच काम करतात, आणि ते सुद्धा या राजकीय लोकांना नकोच वाटतं, आणि म्हणून त्यांची बदली केली जाते. पण मग अशा लोकांसाठी पुढे मॅटमध्ये जाणे वगैरे हा एक पर्याय असतो आणि काही अधिकारी जातात आणि मग त्यानंतर त्यांच्या बदल्या रद्द होतात. त्यावेळी सरकार किंवा बदली करणारे जे असतात ते तोंड घशी पडताना आपण पाहिलेलं आहे. पण त्याचा फार असा प्रभावी वापर होतोय असं देखील दिसत नाही. याचं कारण असं आहे, की काही जण अधिकारी जातात मॅटमध्ये वगैरे, खरं आहे. त्यांच्यासाठी प्रोव्हिजन सुद्धा आहे. परंतु अनेक अधिकारी दबावाला बळी पडतात. याची अनेक कारणं असतात, की समजा आता जरी आपण मॅटमधून काहीतरी निर्णय आणला किंवा कॅटमधून निर्णय आणला असं समजा, हं, तर पुन्हा त्याला याच यंत्रणेमध्ये काम करायचं असतं. हं. त्यामुळे पुढे आल्यानंतर कशा पद्धतीने हे वरिष्ठ त्रास देतील, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे बरेच अधिकारी जात सुद्धा नाहीत. जातात त्यांना मग कुठे, आता खरं तर कुठल्याही पोस्टमध्ये साईड पोस्टिंग वगैरे असं काही नसावं, परंतु मग त्यांना साईड पोस्टिंग देणं वगैरे असले उद्योग केले जातात. म्हणून बरेच जण जात सुद्धा नाहीत त्याच्यामध्ये. मग काही जण सरेंडर होतात, काही जण मग राजकीय नेते सांगतील तसंच वागायला सुरुवात करतात. ह्या गोष्टी, पण सुप्रीम कोर्टाचे एवढे क्लिअर कट आदेश असतानाही ते पाळले जात नाहीत. त्यामुळं आता अ, बाकीच्यांच्याही मर्यादा आहेत, की परत प्रत्येक गोष्ट कुठे सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायची, आणि ते हल्ली ते तेवढं सोपं पण राहिलेलं नाही. बरं. नाहीतर शासन जे करतंय ते पूर्णपणे चुकीच्या नियम. हां,
एखाद्या अधिकाऱ्यावर मोठे आरोप असले किंवा त्याने काहीतरी केलं असेल, हं. तर शासनाला तेवढे अधिकार आहेत. म्हणजे ते अधिकार आपल्याकडे झालंय काय, की अपवादाचाच नियम झालाय. म्हणजे राज्य शासनाने किंवा वरिष्ठांनी जे याचं अपवाद करायचे, अपवादात्मक काम करायचे, तेच आता ते सर्रास करू लागलेत. हा याच्यामधला फरक आहे सध्या तरी. पण चांगले अधिकारी सरकारसाठी किंवा विशिष्ट लोकांसाठी अडचणीचे ठरतात, असं साधारणपणे म्हणावं लागेल. म्हणजे तुकाराम मुंडेंचं जर बोलायचं झालं तर. 100% याचं कारण असं आहे, की राजकीय नेते किंवा हे निवडून आलेले नंतर मंत्री झालेले आहेत ना, ते कायद्यापेक्षा आपला किंवा आपल्या इमेजवर किंवा आपल्या मतदारांवर काय परिणाम होतोय, याचा जास्त विचार करतात. म्हणजे समजा एखादा काय म्हणतात त्याला, विभाग किंवा एखादा लोकांचा समूह म्हणा, तो दुखावला गेला तर आपल्याला किंवा आपल्या पक्षाला पुढे त्रास होईल. म्हणजे आता इथं जसं तुकाराम मुंडेंनी चालू केलं होतं, की कर्णबधीर किंवा अशा अपंग दिव्यांग यांच्यावरती त्यांनी चांगलं केलं होतं. त्याच्यामध्ये अशी शक्यता होती, की जर नीट हे झालं असतं, तर किमान 3 ते 4 हजार अधिकाऱ्यांना जावं लागलं असतं. हे माझं असेसमेंट आहे. कुठून काढलेली माहिती नाही, कारण मी गेली अनेक वर्ष हे बघतोय म्हणून. त्यामुळे मग 3-4 हजार म्हणजे लोक म्हणजे 3-4 हजार कुटुंब, त्यांचे समर्थक, एवढ्या मोठ्या वर्गाला नाराज करण्याचं धाडस कुठल्याही मंत्र्यामध्ये आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मग अशा बदल्या होत राहतात. हे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा तो बोगस विषय दिव्यांग. आहे हो, आणि हो, तो अधिकारी, कर्मचारी किंवा कुठलेही हो. शासकीय नोकरदार या हो. सगळ्यांना त्याचा फटका बसला असता. अहो, अ, इथं पुण्यामध्ये जे क प्राथमिक शिक्षक आहेत ना, हं. त्यांनी सुद्धा बदल्यांसाठी काही-काही कारणं दिलीत. अपंग असल्याची, अमुक असल्याची, तमुक असल्याची. काही जण वर्षात 3-3, 4-4 वेळा त्यांची डिलिव्हरी झालेली आहे. असे पण उद्योग केलेले लोक आहेत. त्याच्यामुळे मग असे अधिकारी आले, की त्या सगळ्यांना त्रास होतो आणि मग त्या एकट्या अधिकाऱ्याला बदलणं हे सोपं असतं. बरोबर. सगळ्यांचा रोष पत्करण्यापेक्षा. असा राजकीय लोक विचार करतात असं माझं मत आहे. आणि दुसरा भाग मला वाटतं एक युगो किंवा अशा अधिकाऱ्यांकडे जो ॲटिट्यूड असतो ना, तर त्यामुळे मग या राजकारणी किंवा जे कोणी सरकारचे लोक आहेत, सरकार आहेत, तर त्यांचा इगो हर्ट होतो, दुखावला जातो असंही म्हणावं लागेल तो का? एक मुद्दा कारण आहे. आपल्याला जुमानत नाही असं जे हां, हां. पण हे पहा, त्याने नियमापलीकडे काही केलंय का? हं, तुम्हाला जुमानत नाही याचा तुम्ही जे बेकायदा सांगताय ते करत नाहीत असं दिसतंय त्याच्यातून. तुम्हाला बेकायदा काम सुद्धा मुळात आपली जी लोकशाहीची रचना आहे ना, तीच अशी आहे, की एकमेकांवर अंकुश ठेवायचा. एकमेकांचा आदर करायचा. म्हणजे मुख्यमंत्री गेल्यानंतर मुख्य सचिवांनी उठून उभं राहिलं पाहिजे का तर उभं राहिलं पाहिजे. हं, पण म्हणून मग मुख्य सचिवांनी काही वाटेल ते काम करायचं का? तर ते नाही. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण असणार. हं. मुख्यमंत्री जर किंवा मुख्यमंत्री उदाहरणादाखल देतो मी किंवा मंत्री काही चुकत असेल तर आय-ए-एस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगणं काम आहे त्यांचं, की तुमचं इथं चुकतंय, हे होणार नाही. हं. आणि त्यावेळेला वाटतं, की तो आपल्याला नाही म्हणतोय. तो जर कायद्यात असताना नाही म्हणत असेल तर गोष्ट वेगळी. परंतु आपल्याला नाही म्हणतोय हे राजकीय लोकांना ते खूप दुखावतात आणि काही अधिकारी एखाद दुसरा तसा उद्धट असेलही, परंतु नियमानुसार काम करणाऱ्याचा अ, राग सगळ्यांनाच असतो जोपर्यंत आपल्यावर येत नाही. हा आमचाही अनुभव आहे. बरोबर. कारण म्हणजे पूर्वी आपल्याला आठवत असेल, की एखाद्या कुटुंबात जर तिसरी मुलगी, चौथी मुलगी हां. जन्माला आली, तिचं नाव नकोशी ठेवायचे. हो, हो. आता मुंडे तसे नकोशे झाले म्हणावं लागेल. नको. कारण इथं जे दिसतंय, की 21 वर्षात 25 वेळा त्यांची बदली झाली. म्हणजे 6 महिने, 8 महिने, फार-फार तर वर्ष अशा त्यांचा एका ठिकाणी असा कालावधी आहे. मग नकोशा वर्गातला हा एक अधिकारी आहे असं. असे आणखी काही आहेत. काही जण बोलतात, काही जण बोलत नाहीत. चांगले अधिकारी आहेत. हं. अ, परंतु 21 वर्षात म्हणजे आतापर्यंत किती मुख्यमंत्री कोणकोणते पक्ष सत्तेवर होते बघा. म्हणजे बरं. फक्त आत्ताच्याच मुख्यमंत्र्यांना किंवा हां. यांना दोष देण्यामध्ये अर्थ नाहीये. बरं. अशा प्रकारचे राजकारणी पहिल्यापासून आहेत आणि मग तसं जर असतं ना, तर मग कुठल्याही काही पक्षाचे किंवा व्यक्तीचे ते लाडके दिसत नाहीयेत. नाहीतर एखादा मुख्यमंत्री आला की काहीतरी त्यांना सवलत मिळाली असती. पण ती मिळालेली नाही याचा अर्थ त्यांनी अ, सगळ्यांना दुखावलं असं म्हणू म्हणजे आता बोलीभाषेमध्ये. बरं. पण नियमाप्रमाणे काम केले म्हणून त्यांना त्याची शिक्षा देण्यात आली असंही म्हणता येईल त्याच्यामध्ये. म्हणजे साधारणपणे अशा अधिकाऱ्यांकडे बघताना म्हणजे कुठलाही अधिकारी असेल तर त्याचं उपद्रव मूल्य किती आहे आणि त्याची उपयुक्तता किती आहे या दृष्टिकोनातून बघितलं जातं. तुकाराम मुंडे किंवा त्यांच्यासारखे अधिकारी जे आहेत तर ते अ, उपद्रवी ठरतात असं म्हणावं लागेल, त्या अर्थाने. कारण ते उपयुक्त नाहीयेत. कारण उपयुक्तता आपल्याला माहिती आहे की अनेक कारणांनी
नाही, हे खरं आहे अगदी, कारण ते उपयुक्त नाहीत असं त्यांना वाटतं. कारण नियमानुसार काम बहुतेक म्हणजे 30-35 वर्ष मीही समाजकारणामध्ये, हं, नियमानुसार काम हे इतरांच्या बाबतीत लोकांना हवं असतं. फक्त ते आपल्या बाबतीत नको असतं आणि राजकारणामध्ये तेच घडतं, की हा अधिकारी मला नाही म्हणतोय म्हणजे काय? इतकी वर्ष मी काम करतोय, मला नाही म्हणतो. मग ते कायद्यात बसते की नाही याचा विचार राजकारणी फारसे करत नाहीत. किंवा आता हे राज्य निवड मंडळ म्हणून आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवड मंडळाच्या शिफारशीशिवाय बदली करता येत नाही. बरं. मग निवड मंडळानं काही ॲक्शन घेतली का आत्तापर्यंत? कधी मुख्यमंत्र्यांना म्हटलेत का, की आमच्या शिफारशीशिवाय तुम्ही केलंय? आणि जर निवड मंडळ असं देत असेल शिफारस, तर मग सुप्रीम कोर्टाच्या आदेशालाही काही किंमत उरत नाहीये. हं, आणि बाकीचे जे अधिकारी, म्हणजे आम्हाला जे वाटतं, की आम्ही आता सामाजिक दृष्टिकोनातून बघतो, अनेक अधिकाऱ्यांवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतो. त्यातले कधी शासनाला सोयीचं वाटलं तर त्यांची बदली होते. नाहीतर ते मात्र त्याच जागेवर अगदी भ्रष्टाचार सिद्ध झालेला असताना सुद्धा वर्षानुवर्षे थांबतात. याचाच अर्थ सगळ्यांना फक्त आपल्या सोयीची माणसं अधिकारी म्हणून हवी असतात आणि सोयीच्या ठिकाणी हवी असतात. म्हणूनच काही-काही याच्यामध्ये जिल्ह्यांमध्ये काही-काही विशिष्ट राजकारण्यांचं मोठं प्रस्थ दिसतं पहा. ते काय आता नावं बरोबर, घेण्याचा अर्थ बरोबर. नाही. आणि मग त्याच्या सोयीचे सगळे अधिकारी त्या भागात म्हणजे पोलीस अधिकाऱ्यापासून ते जिल्हाधिकारी, हं, अमुक-तिमुक सगळे त्यांच्या सोयीचे आणले जातात. हे कशासाठी? तर त्यांनी सगळं आपलं ऐकावं म्हणून. तो न ऐकणारा आला तर आपली कामं होणार नाहीत. लोक नाराज होतील. मग मर्जीतले अधिकारी ही संकल्पना फार घातक आहे. बरं. विशेषतः पोलीस आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये ना, हं, मर्जीतलं कुणी असू नये, काय नियमानुसार काम करणारा असावा, ही तुमची अपेक्षा असली पाहिजे. माझं काम करणारा असावा, ही राजकारण्यांची अपेक्षा असताच कामा नये. परंतु दुर्दैवानं ती खरी दिसते. कायदे आहेत. मी मगाशी हं, जसं सांगितलं, शिखर परदेशीच्या बदली संदर्भामध्ये मी प्रचंड हं, प्रयत्न केले. हं, अगदी माहिती आयोगापर्यंत गेलो. बदली नियमानुसार केलेली नाही हे शासनानं मान्य पण केलं. बरं. मी कारणं कारण प्रत्येक कायद्यामध्ये म्हणजे आपल्या हो. महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये बदली करताना त्याची कारणं द्यायची हं, असतात. मग ती कारणं त्यांनी दिली नव्हती. कोर्टाने याने आदेश दिला माहिती आहे आयुक्तांनी, की तुम्हाला यांच्या बदलीची कारणं विजय कुंभारांना द्यावी लागतील. बराच विचार केल्यानंतर त्यांनी एक उत्तर दिलं. प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली. आता सगळ्या बदल्या होतात त्या प्रशासकीय कारणास्तवच प्रशासनाचं होतात. होतं. त्यामुळे पुढे माझा जायचा मार्ग कुठला? अ, म्हणजे असं असं बदल्या करायचं असलं, की बदल्या हे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सांगतो, की बदल्या हे सगळ्या राज्यांच्या दृष्टीनं फार मोठं दुकान आहे. एखादा अधिकारी असेल तर त्याच्याकडून काहीही कामं करून घेता येतात आणि त्याच्यातून बराच पैसाही मिळवता येतो. आणि काही ठिकाणी बदल्या होण्यासाठी अधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसा देतात. म्हणजे भ्रष्टाचाराची साखळी त्याच्यामध्ये आहे. कारण त्याच्यामध्येच आहे अ, ते. आता तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी आता मला माहिती आहे, की ते आरोग्य विभागात अधिकारी ज्यावेळी होते, तर त्यावेळी त्यांनी फेसलेस बदल्या हा एक हे केलं होतं. आणि जे कोणी कोणी डेप्युटेशनवरती असतील, तर त्यांनी तात्काळ आपापल्या जागी रुजू व्हायचं, अशा प्रकारचे आदेश दिले. आणि बदल्यांमध्ये कुठल्याच प्रकारे इंटरफेस म्हणजे मानवी हस्तक्षेप होणार नाही, हस्तक्षेप हो, अशा पद्धतीने त्यांनी कार्यवाही सुरू केली. मात्र तिथून त्यांची बदली करण्यात आली. बदली कारण झाली. शेवटी बदल्यांमधून किती लाखोची, कोटीची उलाढाल होते आणि मग त्याचे लाभार्थी ही अ, मोठी साखळी असते. मोठे सगळे असते. कारण मुलांची लग्न असतात, मुलांचं शिक्षण असतं, अनेक गोष्टी त्या माणसासाठी सुद्धा हं, महत्त्वाच्या असतात आणि त्यासाठी मग तो अ, थोडे पैसे खर्च करायला बघत असतो, हा भाग वेगळा. शिवाय काही बदल्या अशा असतात, की त्या कामामधूनच पैसा जनरेट होत असतो. हं, मग तिथं बदल्यांसाठीचं वेगळं. आता तुम्ही जे आरोग्यामधलं हं, सांगितलं ना, आता ठीक आहे ते बदलून गेले. पण ही क्लास 3 साठी फक्त ही सिस्टम लागू आहे. वरच्यांसाठी वर्षासाठी. नाहीये. म्हणजे सिस्टम अजूनही तिथं आहे. हं, आणि ते मला पर्सनली माहिती आहे. ते सिस्टम आहे तिथं. आणि त्यामुळे त्याचे रेट ठरतात. असं रेट ऐकिवात आहे म्हणजे आपण नाही, आता नाही. रेट ठरतात. ऐकिवात नाही ठरतात. ऐकिवात काय, कारण मी हे सिद्ध करून देऊ शकतो, की हा माणूस भ्रष्ट आहे आणि याची बदली होत नाही. मी कॅमेऱ्यावर सुद्धा स्वच्छ बोलतो. तुम्हाला कल्पना आहे मला. म्हणजे जस्ट क्युरिओसिटी म्हणून किंवा काय काय साधारणपणे रेट असतो तो? म्हणजे ठीक आहे, काही, की काही, काही. ते डिपेंड आहे. म्हणजे त्या पदावरचा माणूस त्या वर्षात ॲव्हरेज किती मिळवतो. बरं. त्याच्यावर ते 20% 25% आता अ, त्या जो करणारा आहे त्याची किती मोठी भूक आहे, आणि त्याच्यावर ते अवलंबून आणि असतं. पण पोटेन्शियल किती आहे? पोटेन्शियल रेव्हेन्यूमध्ये हे पोटेन्शियल 1,00,00,000 पासून म्हणजे चांगल्या बरं, ह्याच्यामध्ये 10,00,00,000 पर्यंत कितीही असू शकतं. बरं. ही ₹10,00,00,000 हो, हो. विशेष काही ज्या विशेष जागा आहेत, तिथे बरं. ते काहीही असू शकतं. पण प्रश्न असा पडतो, की ठीक आहे तुकाराम मुंढेंसारखे लोक
कर्तव्यदक्ष आहेत, स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि कठोर शिस्तीचे आहेत म्हणून त्यांची हे बदली होते. त्याची शिक्षा एका अर्थाने त्यांना भोगावी लागते. मात्र मग इतर अधिकारी जे आहेत तर ते कर्तव्यदक्ष नाहीत का? किंवा बऱ्याचदा काय होतं आता हे तुकाराम मुंडे जे करतायत ना, हं, तुकाराम मुंडेंना काढता येणं शक्य नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे ते. जे इतर अधिकारी आहेत त्यांनाही माहिती आहे की आपल्याला काढता येत नाही. याच्यात 2-3 गोष्टी येतात. मग एक त्या अधिकाऱ्याची मानसिकता हं, म्हणजे बदल्यांना तो घाबरतो का? की तो पैशाचा लोभी आहे? हं. याच्यावर मग त्या बदल्यांचं वगैरे ठरतं. हे पहा हे असे वागणारे जे चांगले वागणारे लोक आहेत ना, त्यांची संख्या खूप कमी आहे. हे दुर्दैव सगळ्याच क्षेत्रामध्ये हो. असं नाही हं, म्हणत मी. त्यामुळे मग बाकीचे सरेंडर होतात. ठीक आहे, काही का होईना हं. अ, ते म्हणतायत तसं करू, ते म्हणतात तिथं राहू. निदान आपल्या मुलांची शिक्षणं चांगली होईल, त्यांचं भवितव्य चांगलं होईल. म्हणून बरेच बघा, सगळ्यांचं तुम्ही आता कितीही बारीक अभ्यास केला तर सांगतो, बहुतेक जे आय-ए-एस अधिकारी आहेत ना, मोठे हं. वरिष्ठ, त्यांच्या बघा काही जण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई सोडून फार कुठे जाताना चांगलं दिसत आहे. नाही. ते याच परिघामध्ये आयुष्यभर फिरत राहतात. मग त्यासाठी ते जे वाटेल ते करायची तडजोड असते. 2-3 गोष्टी असतात. एकतर शेत वगैरे काहीतरी घेता हं, येतं. हं. मुलांचं शिक्षण चांगलं होतं आणि मुलांच्या शिक्षणासाठी काही कॉम्प्रोमाईज केलं तर बिघडलं कुठं अशीही त्यांची मानसिकता असते. आणि अगदीच वेळ आली तर प्रदीर्घ रजेवर पण जातात. प्रदीर्घ रजेवर जाता येतं. आजारपणाची रजा टाकता येते. हं, मी तर असं ऐकलं होतं की काही अधिकारी पुण्यात जे येतात, पुणे महापालिकेत, हं. ते फक्त आपल्या कुटुंबियांच्या आजारपणाचा खर्च हे करण्यासाठी येतात. तर म्हणजे कारणं शेकडो आहेत. शे प्रत्येकाची वेगळी कारणं आहेत. हं, प्रत्येकाचं अ, वेगळी पद्धत आहे. हं, पण असं होता कामा नये खरं तर हे सगळं नियमानच चाललं पाहिजे. काय सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशाला अर्थ राहिला ना, हं. राज्य निवड मंडळाला तरी काय अर्थ राहिलाय? सुप्रीम कोर्टाचा आदेश असा सांगतो, की राज्य निवड मंडळाच्या शिफारशीशिवाय शिवाय करू नये. मोठा मोठा मला वाटतं 1993चा का सॉरी 2013चा निर्णय आहे तो. आणि सगळ्यांनी राज्य मंडळ निवड मंडळ स्थापन केलेली आहेत. हं, प्रत्येक विभागाचं राज्य निवड मंडळ वेगळं आहे. सेवा नियम, राज्य निवड बरोबर. मंडळ नाही, सेवा सेवा नियम निवड मंडळ सेवा म्हणतात त्याला. सेवा सेवा नियम मंडळ. पण हे जे अधिकारी आहेत, जे चांगलं काम करतात, तर त्यांच्यावरती देखील कधी-कधी आरोप होतात किंवा त्यांना देखील अडकवण्याचा प्रकार घडू शकतो. हे देखील नाकारता येत नाही. आता तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटलं तर त्यांच्यावरती पण मध्ये काहीतरी घरासाठी अ, खर्च केला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लाभ उठवले, असे आरोप झाले होते. तर त्यामध्ये कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? नाही ते असू शकतं. कसं असतं की बऱ्याच जणांना आपण स्वच्छ आहोत, हं, याचंही एक थोडासा त्यांचाही तो वेगळा हं, इगो असतो. हं, त्याच्यात मग आपल्या हातून चुकून काही चुकतं का? म्हणजे हं, हं, मुद्दाम केलेलं नसतं बऱ्याचदा. पण ते अशा अधिकाऱ्यांना ती काळजी घ्यावी लागते मात्र. चुकून सुद्धा चूक होऊ नये याची. बरं. ती झाली की मग सगळे मिळून त्याच्यावर तुटून पडतात. आणि ते सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं या अधिकाऱ्यांसाठी. आपल्या हातून काही चूक होऊ न देणं. परंतु होतं कसं तिथे मीही हा अनुभव घेतोय, की तुम्हाला चुकायला लावण्यासाठीचे सुद्धा प्रयत्न केले केलं. जातात. बरं. ते कधी जाणीवपूर्वक होतात, कधी-कधी अनवधानानं होतात. हं, पण मग त्याची शिक्षा भोगायलाही तुकाराम मुंढेंसारख्यांनी तयार राहिलं पाहिजे. त्याच्यातून सुटका नाहीये. नाही, चुकून सुद्धा चुकण्याची बरोबर. परवानगी तुम्हाला नाहीये. आणि बऱ्याचदा असंही घडतं, की तुम्ही विशिष्ट पदावरती गेलात, तिथे तुमचं कारभार चांगला सुरू आहे अ, आणि तुमची बदली होते. पण मग थोडंसं जर नरमाईने किंवा थोडंसं ॲडजस्ट करून घेतलं, तर हाती घेतलेलं काम ते पूर्णत्वाला तरी नेता येईल किंवा ते एक सिस्टम तरी बसेल, अशी एक हे आहे. तर ते कौशल्य अधिकाऱ्याकडे असायला नको का? असायला हवं, असायला हवं. 100% असायला हवं. हं, म्हणजे त्यांनी निदान आपल्या आयुष्यातनं एक तरी काम तडीला जाईल, हं, याची काळजी घ्यायला हवीच. परंतु होतं की तडजोड किती करायची? म्हणजे आता तुकाराम मुंढेंचंच उदाहरण घेतलं, तर त्यांनी जवळपास 2-250 अधिकाऱ्यांच्या निलंबनापर्यंत आलं होतं. हं. पण ते निलंबन होऊ नये याच्यासाठी जे कार्यरत असतील, हो. त्यांनी हे प्रयत्न केले असतील. मग आता तुकाराम मुंढेंसारख्यांनी काय करायला पाहिजे होतं? नमतं घ्यायचं म्हणजे करायचं काय? जाऊ दे तर 300 लोकांना सोडून देतो, हं, असं म्हणायला हवं होतं का? त्याच्यामुळे हे आरोप कुणीही कितीही चांगलं काम केलं ना, हं. तर हे असं बोलणारे लोक भेटणार. बरं. म्हणजे तडजोड के तर तडजोडीपेक्षा मी म्हणेन की तारतम्य त्यांनी वापरलं पाहिजे. हं,
परंतु राजकारण्यांच्या मागण्याच एवढ्या असतात ना, की तिथं तारतम्यानं काम चालत नाही बऱ्याचदा. तुम्ही अनेक वर्ष या प्रशासकीय व्यवस्थेवरती लक्ष ठेवून असतात. कधी-कधी तर नियंत्रण म्हणजे आणि अर्थात एक कार्यकर्ता म्हणून ते असायलाच पाहिजे. तुमचा काय अनुभव? काही नावं अशी घेता येईल का, की महाराष्ट्रामध्ये खरोखर हे अधिकारी चांगले? कारण ते लोकांनाही कळलं पाहिजे. म्हणजे तुमच्या माहितीतले किंवा खरोखर आता हे चांगले पहा, अधिकारी मग होते. पण ते तसे सगळेच अधिकारी 1-2 वगळताना अरुण भाटिया एक होते. हो, पण त्यांनाही असं whimsical म्हटलं जायचं. हो, हो, आता महेश झगडे होते, त्यावेळेला आपण काही पुण्यामध्ये चांगली हो. काम करून घेतली. असे अधिकारी आहेत ना. पण ते त्यांची संख्या खूपच कमी. आता महेश झगडेंनी त्यांचं ते एफ-डी कमिशनर असताना एक मोठा प्रकरण मार्गी लावलं हो. जॉन्सनचं जॉन्सन, वगैरे. जॉन्सन. पण त्यांच्याही बदल्या खूप झाल्या. त्यांनाही अचानक बदलण्यात आलं बऱ्याचदा. आम्हीही आंदोलन केलं. हो. पण त्यावेळेला आमच्याशी बरोबर आंदोलनात असणारे सुद्धा त्यांच्या विरोधात होते बऱ्याचदा. ते त्यांची त्यांची ती हो. राजकीय गरज होती. पण असे अधिकारी आहेत 100% आहेत. भाटियांच्या वेळी पण आंदोलन पुण्यामध्ये झालेलं मला झालं, आठवतं. मोठ्या लोकांनी झालं. अगदी मोर्चा हो, वगैरे काढला होता. हो, 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 हो. म्हणजे असे अधिकारी आहेत, लोकांना ते आवडतात, लोकांना कामं दिसतात. पण त्यांचं प्रमाण आता इतकं कमी व्हायला लागलं, की हं. आताही काही आहेत, परंतु त्यांची ती नावं घेतली तर कदाचित त्यांनाही त्रास होईल. म्हणून ती नावं नको घ्यायला याच्यामध्ये. शासन, प्रशासन आणि जनता यांच्यातला परस्पर व्यवहार कसा असावा तुम्हाला वाटतं? नाही, तो व्यवहार तर परस्पर पूरक असला पाहिजे. हं, मुळामध्ये आपण हे पूर्णपणे विसरून गेलो, की जनता मालक आहे. हे अधिकारी पण विसरून गेलेत हं. आणि राजकारणी पण विसरून गेलेत. राजकारण्यांना वाटतं, की जनतेनं आपल्याला निवडून दिलं म्हणजे आपणच मालक झालोय. जनतेच्या वतीने निर्णय घेण्याचे आपल्याला अधिकार प्राप्त झालेत. पण ते तसं नाहीये. तुम्हाला प्रतिनिधी म्हणून नेमलंय. तुम्हाला जनतेला विचारूनच आणि जनतेला जे योग्य वाटतात तेच निर्णय घेतले पाहिजेत. परंतु आता तसं होताना दिसत नाही. अनेक जे प्रोजेक्ट चाललेत ना, त्याच्यासाठी कायदे आले, त्याच्यासाठी सगळं झालं. परंतु अजूनही पब्लिक कन्सल्टेशन ज्याला म्हणतात, जनतेशी संवाद, हं. हे कुठल्याही विषयावर होताना दिसत नाही. सगळे अगदी असे ह्या मुजोरीमध्ये गेलेले आहेत, की आपण केलंय तेच खरं आहे आणि तेच लोकांना आवडतंय. अशा मुजोरीमध्ये बरेच जण निवडून आल्यानंतर जातात. अगदी महापालिकेचा तुम्ही जर उदाहरण घेतलं तरी क्षेत्रीय सभा नावाचा एक विषय हं, असतो. हं. म्हणजे नगरसेवकांनी जी कामं करायची आहेत, वर्षातून 4 क्षेत्रीय सभा घ्यायच्या. वॉर्ड सभा ज्याला म्हणतात. हजार-हजार हं. जणांच्या बूथच्या. तिथं लोकांनी आपली मतं मांडायची आहेत आणि ती कामं त्या भागात त्यांनी करायची आहेत. परंतु गेली अनेक वर्ष आम्ही भांडतोय हायकोर्टापर्यंत सगळं प्रकरण गेलं. परंतु 1-2 वगळता कोणी क्षेत्रीय सभा घेतलेली नाही. म्हणजे जे नगरसेवकांना आता वाटतं, की हं, आपण म्हणू ते. हं. ॲक्चुअली कायदा तसा नाहीये. बरं. त्यासाठी वेगळा कायदा आहेच. पण तो पाळतो कोण? नाही, मुळात असं होतं की नगरसेवक किंवा हे जे लोकप्रतिनिधी आहेत, ते आपण लोकसेवक आहोत हे विसरतात. किंवा नोकरदार किंवा अधिकारी वर्ग जे आहेत, ते आपण नोकर आहोत हे हे विसरतात आणि विसरतात. ते मग हे मालकासारखे दोघंही मालकासारखे हो, हो, किंवा एकमेकांना हो, पूरक असे हो. वागू लागतात. म्हणजे फार पूर्वी आता तो जी-आर माझ्याकडे पण अवस्था अशी होती, की महापालिकेत लोकांना यायची गरज पडू नये. पडलंच तर त्याला मग येण्या-जाण्याचा खर्च किंवा सोय हे द्यावी, इतपतचे ते जी-आर होते. ती खरी लोकशाही. म्हणजे लोकांना महापालिकेत जायची गरज नाही. नगरसेवक आणि हे जे अधिकारी आहेत ना, त्यांनीच ती कामं करायची आहेत. लोकांना तक्रारी करण्याची वेळच येऊ देता कामा नये, असं ते ॲक्चुअली लोकशाहीची कल्पना आहे. हं. पण ते आता लोक हे विसरलेत आणि लोकांनी निवडून दिलेले हे लोकही विसरलेत. आणि खरं तर काही असतं ना, आता म्हणजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे, की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक वर्ष काम करतात, की माहिती अधिकार कायदा हे अ, एक अस्त्र आहे आपल्या हाती आलेलं. अ, त्याचा खरोखर आज तागायत म्हणजे आत्तापर्यंत जर विचार केला तर त्याच्या यशस्वीतेबद्दल आपण कुठे आहोत याचा आपण काही नाही, दुर्दैवानं पुनरावलोकन काही करू शकतो. सुरुवातीला त्याचा उपयोग झाला. परंतु सगळ्यांनी मिळून या कायद्याची वाट लावली असं म्हटलं तर म्हणजे त्या हं. कायद्यात बदल करून तो बोथट केला पूर्णपणे आणि त्याचा आता वापर होत नाही. वापर केला जाऊ देत नाही दिला हं. जात नाही, हे मात्र नक्की आहे. कारण आता आजचंच उदाहरण बघितलं तर पुणे युनिव्हर्सिटीसारखी मोठी युनिव्हर्सिटी हं. सावित्रीबाई फुले त्याने जनमाहिती अधिकारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमायची हो. जाहिरात हंगामी. काढली. हं. मगाशीच मी केलं त्याच्यावर. मी तक्रार केली आता. बरं. कारण तो आतलाच अधिकारी असला पाहिजे. बाहेरच्या माणसाला तुम्ही त्यांच्यापैकी कागदपत्र छाननी करायची सोय कशी करू देऊ शकता? पण हे आता ज्या युनिव्हर्सिटीकडे अनेक कॉलेजेस आहेत, जिथनं मुलं शिकणार आहेत, तिथेच ही अवस्था आहे.
पण तर आता बाकीचे कंत्राटीकरण हे त्यामागचं कारण आहे ना. कंत्राटी सगळीकडे कंत्राट असं सगळे होतं इथे ते. आता कंत्राटी शिक्षकच कंत्राट तत्व म्हणजे कंत्राटी तत्वावरती तासिका तत्वावरती असतात, कर्मचारी कंत्राटी नाही, इथला तत्वावरती मुद्दा वेगळा आहे. असतात. इथं कसं आहे, इथं तुम्हीचे एक प्राधिकरण आहे. तुमच्या कागदपत्रांचा ॲक्सेस हे ठराविक लोकांनाच असला पाहिजे. मग ते लोकांना देताना ते निर्णय घ्यायचा तुमचा अधिकार आहे, की ती कागदपत्र द्यायची की नाही. आता हा बाहेरचा माणूस ठरवणार. त्याला त्या सगळ्यांचा कागदपत्रांचा अधिकार असणार. हा विचार जर युनिव्हर्सिटी करत नसेल, तर मग कोणी करायचं आहे? आणि यांच्याकडूनच मुलं आणि असे प्रशासकीय अधिकारी, जनमाहिती अधिकारी शिकून जात असतात. तिथेच ही एवढी भयानक अवस्था आहे. तर मग बाकीच्यांचं काय आहे? आणि सगळ्यात उत्तर एकच आहे, की जनतेचा अंकुश असला पाहिजे, जनतेचं नियंत्रण असलं पाहिजे. तर ही घडी जी आहे तर ती सुरळीतपणे बसेल असं वाटतं. पण जनतेला अजून लोकशाहीच पचनी पडलेली नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. बघूयात भविष्यात त्याच्यात सुधारणा होईल. तुमच्यासारखे कार्यकर्ते निश्चितपणे काम करत असतात. त्याला यश लाभावं अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपण धन्यवाद. आज वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि धन्यवाद. बदल्यांचा बाजार कसा चालतो हे उलगडून सांगितलं. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.